आज आपण देसी तडक्यामध्ये पिझ्झा सॉस बनवूया. तर त्यासाठी इथे मी एक गंज घेतलेला आहे आणि त्यावर एक भांडं मांडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी आपला टमाटर जो आहे तो या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे. तर 2 टमाटर घेतले आणि त्याला छान मी उकडायला ठेवलं. आता देसी तडका देण्यासाठी मी काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. आपले टमाटर इथे छान शिजलेले आहेत, तर त्यांची जी साल आहे ती मी काढून घेतली आणि इथे 2 टमाटर, त्यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. 2 नाही आहे, 1.5 हिरवी मिरची आहे आणि त्याला छान मी पिसून घेतलेलं आहे. पिसल्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये चॉप केलेलं लसूण जो आहे तो छान इथे टाकून घ्यायचं आणि त्याला छान स्पूनच्या मदतीने थोडं प्रेस करायचं, जेणेकरून ते एकदम, एकतर तुम्ही ते किसलेलं सुद्धा लसूण घेऊ शकता आणि गार्लिकसुद्धा घ्या. त्याला छान भाजून घ्या. मी इथे टाकलेलं नाही आहे, फक्त लसूण टाकलेलं. छान त्याला भाजल्यानंतर छान ते परतून घ्यायचं. भाजल्यानंतर आपण जी पेस्ट मिक्सीला लावून घेतलेली आहे टमाटरची, ते इथे टाकून द्यायची. त्याला छान 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे, छान परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर आपले देसी स्टाईलमध्ये इथे पिझ्झा सॉस जी आहे ती रेडी झालेली आहे. कारण मार्केटमधून कधी कधी अवेलेबल माझ्या एरियामध्ये राहत नाही, त्यामुळे इथे मी देसी स्टाईलमध्ये पिझ्झा सॉस ही बनवत असते. तर आपली ही देसी स्टाईलमध्ये पिझ्झा सॉस ही रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपली पिझ्झा सॉस ही रेडी आहे. धन्यवाद.